ठाणे पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 3 ने एक बड़ी सफलता हासिल करते हुए ईरानी और शिकलगर गैंग के 4 कुख्यात आरोपियों को गिरफ्तार किया है। ये सभी आरोपी चेन स्नैचिंग, मोटर वाहन चोरी, डकैती और सेंधमारी जैसी गंभीर वारदातों में शामिल थे। पुलिस ने आरोपियों के कब्जे से कुल 36,29,725 रुपए कीमती सोने के आभूषण और 6 4 पहिया वाहन बरामद। शिकलगर गिरोह के सदस्य ठाणे और नवी मुंबई क्षेत्र में लगातार अपराधों को अंजाम दे रहे हैं। सूचना के आधार पर यूनिट 3 कल्याण की टीम ने निगरानी बढ़ाई और तकनीकी विश्लेषण की मदद से आरोपियों की पहचान कर उन्हें धर दबोचा। गिरफ्तार किए गए आरोपियों में वसीम यूसुफ अली सैयद उर्फ वसीम काला, कौसर यूसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिव सिंह अमीर सिंह बावरी और पूनम कौर अमीर सिंह बावरी। पंजाब राव उगले है। उपायुक्त अमर सिंह जाधव और सहायक पुलिस आयुक्त शेखर बागड़े के मार्गदर्शन में की गई। पूरे ऑपरेशन का नेतृत्व वरिष्ठ पुलिस निरीक्षक अजित शिंदे ने किया, जिनकी टीम में सहायक निरीक्षक, उप निरीक्षक, कांस्टेबल और महिला पुलिसकर्मी शामिल था। पुलिस पूछताछ में सामने आया कि इन चारों ने मिलकर ठाणे आयुक्तालय और नवी मुंबई के विभिन्न पुलिस थानों की हद में कुल 29 अपराधों को अंजाम दिया, जिनमें 1 डकैती, 20 चेन स्नैचिंग, 5 मोटर वाहन चोरी और 3 सेंधमारी के मामले शामिल हैं। इन आरोपियों के खिलाफ राबोडी, ठाणे नगर, वागले एस्टेट, कलवा, कोपरी, मुंब्रा, शिवाजी नगर, बदलापुर, अंबरनाथ, कोलशेवडी, बाजारपेट, तिलक नगर, होंचिवली, हिल्लाइन, मानपाड़ा, कामोठे और कलंबोली पुलिस थानों में मामले दर्ज हैं। घटक 3 चे अधिकारी पीआय अजित शिंदे, एपीआय सर्जेराव पाटील, एपीआय उगल मोगले, पीएसआय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे। त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने अधिक तपास केला, पुरावा जमा केला। त्या अनुषंगाने आपण 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। एक आरोपी क्रमांक 1 हा वसीम काला, राहणार आंबिवली कल्याण, त्याची बहीण कौसर यूसुफ अली, त्यानंतर शिवा सिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, 1 दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत, असे 29 गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत। आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर यूसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगाने अधिक तपास गुन्हे शाखे युनिट 3 चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत। शिवा सिंग बावरी आणि पूनम कौर बावरी हे घरफोडी किंवा दरोड्याच्या अनुषंगाने अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे, मारहाण करून जबरीनं सोन्या चांदीचे दागिने असतील, रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो। त्याच्यामुळे शिकलगार टोळीचं खूप वर्षांनी जे टोळीचं नाव समोर आलं, तर कशा पद्धतीने टोळी सक्रिय आहे ठाणे आयुक्तालयामध्ये किंवा बाकी ठिकाणी? शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये, मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे। हे रेकी करतात, त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे, रोख रक्कम, दागिने किंवा इतर जी काही मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात। सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ते 4 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत, अटकेमध्ये आहेत। अजून यांचे कोण साथीदार आहेत का, यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का, इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का, या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत।